सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर अद्यापही मोकाटच आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, सैफ चालतोय आणि बोलतोय। लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती, सैफला आयसीयू मधून काढून 11व्या मजल्यावरील स्पेशल सूटमध्ये ठेवण्यात आल्याची देखील माहिती। ची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। बेड रेस्ट सांगितलेली आहे, म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहेत। सैफ अली खानच्या इमारतीतील नवा व्हिडिओ समोर, आरोपी इमारतीमध्ये जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर तोंड झाकून आरोपी पायऱ्यात चढत असल्याचं दृश्य। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये एक जण ताब्यात, मुंबई पोलिसांकडून संशयिताला अटक। मुंबई पोलिसांनी केली संशयिताची चौकशी, आरोपीची ओळख पटवण्यासाठी खान कुटुंबियांची मदत घेतली जाणार। हल्लेखोराला कर्मचाऱ्यापैकी कुणी घरी प्रवेश दिला का, शोध सुरू। सैफला रुग्णालयामध्ये नेतानाचा हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी, सूत्रांची माहिती। पोलिसांकडून सैफच्या घरातील नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। सैफच्या घरामध्ये जबरदस्तीनं शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही, सूत्रांची माहिती। सैफच्या शरीरामधून काढलेला धारदार हेक्सा ब्लेडचा तुकडा पोलिसांकडून जप्त। अधिक तपास सुरू। सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। सैफ अली खानला लीलावतीमध्ये पोहोचवणारा ऑटो ड्रायव्हर समोर, रुग्णालयामध्ये दाखल होताच सैफ अली खानने स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची देखील रेकी। 14 जानेवारीला पोलिसांकडून मन्नत बंगल्यावर जाऊन तपास, सूत्रांची माहिती। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांकडे बरेच क्ल्यू, पोलीस त्यावर काम करतायत। पोलीस लवकरच कारवाई करतील, आरोपीला ताब्यात घेतलं जाईल, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। या संदर्भात जी माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे त्याच्या पलीकडची माहिती आत्ता तरी नाही। बरेच क्लू पोलिसांकडे आहेत, त्याच्यावर पोलीस काम करत आहेत। मला विश्वास आहे की लवकरच पोलीस या संदर्भातला जो काही कारवाई करायची आहे ती पूर्ण करतील। अभिनेता रितेश देशमुखने घेतली सैफ अली खानची भेट। लीलावती रुग्णालयात जात प्रकृतीची विचारपूस केली।